हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो न्यू डे न्यू गार्डन एक्सप्लोअर करतो आहे. हे आमचं रोजचं डेलीचं गार्डन आहे. वॉक करायला येतो, राजवी खेळते स्लाईड्सवर. तर मी तुम्हाला आज फुल गार्डन टूर देते. तर सध्या आम्ही वॉक करतो आहे. खूप ब्युटिफुल गार्डन आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे आणि फ्रेश फील होतं भरपूर. चांगली स्पेस आहे, खेळायला वेगळं स्पेस आहे, वॉक करायला वेगळं स्पेस आहे आणि चांगलं मेंटेन केलेलं आहे. बसायला पण आहे. तर इथे हे वॉकिंग लेन आहे. समोर इकडे खेळायला आहे. हे इथं छोटं आहे. एंटर केल्या हा जो पूर्ण सर्कल दिसतोय हे पूर्ण गार्डन आहे. इथून एंट्री केली, मस्त मोठा वॉक होतो आणि मुलांना पण ठिकठिकाणी खेळायला आहे, त्यामुळे कुठे एका ठिकाणी गर्दी होत नाही. समोर पण आहे, अजून तिथे स्लाइड्स पण आहेत. पुढे मी तुम्हाला दाखवेन. रहेजा गार्डन त्याचं नाव आहे. इकडे पण बसायला खूप चांगली स्पेस आहे आणि इथे लोक डान्स किंवा काही झुंबा अशा ॲक्टिव्हिटीज पण करतात. खूप क्राऊड असतो या गार्डनमध्ये. लवकर आल्यावर तर अजून जास्त क्राऊडेड असतं. लश ग्रीन गार्डन. तर असे इथे झोपाळे आहेत आणि स्लाइड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ही छोटी स्लाइड आहे, त्या मोठ्या स्लाइड्स आहेत. तिकडे अजून एक मिनी स्लाइड आहे. तर राजवीची ही स्लाइड आहे आणि इथे पण असं वॉक करायला आहे बरंचसं. ऑल टुगेदर गुड गार्डन. तर राजवीचे स्लाइड्स खेळून झालेले आहेत आणि आम्ही आता परत वॉक करतोय. सो आमचं हे कोलॅबरेटिव्ह वर्क आहे. स्लाइड झाल्यावर थांबायचं आणि मग बाकीचं वॉकिंग कंटिन्यू करायचं. आणि या गार्डनला एंट्री फी पण आहे 5 रुपीज. ट्यूजडेजला एंट्री फी नसते, इट इज फ्री ऑन ट्यूजडे, पण रेस्ट ऑफ द डेज एंट्री फीज असते. इकडे पण आहे. इथे पण खूप लोक एक्सरसाइज करतात. त्यानंतर बाकी काही डान्स करायला येतात, छोट्या मोठ्या डान्स रील्स काढायला, ते पण सगळं इथे असतं. हा पूर्ण 360 डिग्री व्ह्यू आहे गार्डनचा. मोस्ट इम्पॉर्टंटली इथे वॉशरूम्स पण आहेत. कोणाला वॉशरूम वगैरेला यूज करायचं असेल तर ते पण इथे करू शकतात. सिक्युरिटी गार्ड्स पण आहेत. अजून हे 3rd सेट ऑफ स्लाइड्स आहे इकडे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्लाइड्स आहेतच आहेत. या स्लाइड्सवर राजवीला नाही बसवत कारण की इथे एकच कर्व आहे. इथे पण ही स्पेस आहे जिथे लोक डान्स प्रॅक्टिस करतात, काही लोक बसतात. हे पण लश ग्रीन एरिया आहे पूर्ण. हे नेक्स्ट इयरसाठी आहे राजवीच्या. सो आय मेक शुअर की मी तिला रोज गार्डनमध्ये घेऊन येईन. कुठलंही गार्डन
पण तिला घेऊन येते बिकॉज तिला पण थोडं फ्रेश, घरी बसून बसून कंटाळा येतो. मी पण काम करत असते दिवसभर आणि ती पण खेळत असते, तिला खेळवत असते. पण एक फ्रेश एअर ब्रीथ करायला गार्डन इज द राईट प्लेस. आणि आपणच जर त्यांना ट्रेन केलं टू एक्झरसाइज, गो आउट, तर ते आत्तापासूनच शिकतील. म्हणजे माझी अपब्रिंगिंग तशीच आहे. मी पण कधीच घरी अशी बसलेली नाही आहे. मी संध्याकाळ झालं की खेळायला, वॉक करायला, मोठं झाल्यावर वॉक. आधी लहान असताना खूप खेळायची. इथे गुड पार्ट आहे की ती सगळ्यांची इंटरॅक्ट पण करते, त्यामुळे ते पण एक चांगलं आहे. बिकॉज घरी फक्त मी दोघी असतो दिवसभर आणि नंतर संध्याकाळनंतर समेशा मला जॉईन करतो. सो ती लोकांसोबत पण इंटरॅक्ट करते, तिच्या एजच्या लोकांसोबत खेळते. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज मला असं वाटतं की या एजमध्ये मोबाईल वगैरे आय डोंट बिलीव्ह की दिलाच पाहिजे, अजिबात दिला नाही पाहिजे. स्क्रीन टाईम तर मी तिला 0 ठेवलं आहे. तर मी मेक शुअर करते 1 आवर तरी मी तिच्यासाठी गार्डनमध्ये स्पेंड करू. कितीही काम असेल, काही असेल तरी ते साईडला ठेवून. बिकॉज नंतर आपले किड्स आपल्यासोबत नाही थांबत, ते त्यांच्या फ्रेंड्ससोबत व त्यांच्या वेल अँड विशसोबत असतात. हाच टाईम असतो जिथे किड्स आपल्यासोबत असतात. सो आय एम मेकिंग मोस्ट ऑफ इट. तर ही अशी होती आमची गार्डन टूर. थँक्यू फॉर वॉचिंग.